वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी बोमा टेक्निकचा अवलंब करण्याची मागणी. देवळीचे आमदार राजेश बकाने यांची सभागृहात मागणी. धुळ्यात पपई पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. करपा रोगामुळे पानं पिवळी पडतायत. पपई गळून पडत असल्यानं शेतकरी चिंतेत. कृषी खात्यानं मार्गदर्शन करावं, पिकांचे पंचनामे करावे, शेतकऱ्यांची मागणी. पुण्यातील मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटल्यानं दर वाढले. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 10 किलोला 227 रुपयांचा दर. हिंगोली जिल्ह्यात 297 कोटी 50 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर. 2024 मधील रब्बी आणि खरीप हंगामातील मंजूर झालेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात. जळगावच्या चोपडामध्ये शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. शासकीय सीसीआय केंद्रावर कापसाला 8,000 ते 10,000चा भाव असल्यानं कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. गोंदियात तब्बल 5 महिन्यांनंतर शेतकऱ्यांना मिळाले 46 कोटींचे थकीत चुकारे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या 4,000 शेतकऱ्यांना दिलासा. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गहू लागवडीला पसंती. थंडी वाढल्यानं रब्बीच्या पिकांसाठी पोषक वातावरण. यंदा गव्हाच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता. जालना जिल्ह्यात रब्बी हंगामातील 80% पेरण्या पूर्ण. गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला. जिल्ह्यात आतापर्यंत 1,62,249 हेक्टरवर पेरणी. करमाळ्यातील चौभे पिंपरीमध्ये खडी क्रशर विरोधात ग्रामस्थ आक्रमक. संतप्त ग्रामस्थांनी घेतली एपीएस अधिकारी कृष्णा यांची भेट. खडी क्रशर बंद करावं, अन्यथा 3 टप्प्यात आंदोलन करणार, ग्रामस्थांचा इशारा. ठाण्यातील मनोरुग्णालय इथे वृक्षतोड होऊ नये यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक. नव्यानं रुग्णालयाचं 3,300 बेडचं बांधकाम सुरू होणार. बांधकामासाठी अनेक झाडं तोडली जाणार. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर शुकशुकाट. कोणत्याही उमेदवाराचा फेरफटका नाही. 21 तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता नगरपालिकेच्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला राज्य राखीव दल आणि पोलिसांचा पहारा. उमेदवारांकडूनही स्ट्रॉंग रूम बाहेर पाहणी. नाशिक मनपाच्या हरकतींवरील सुनावणीसाठी 952 मतदारांना महापालिकेकडून नोटिसा. नव्यानं सुधारित अंतिम मतदार यादी तयार करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात. शनी शिंगणापुरातील शनेश्वर देवस्थानचा कारभार पुन्हा जुन्या विश्वस्तांकडे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रशासक रद्द करून जुन्याच विश्वस्तांकडे सोपवला कारभार. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं विश्वस्त मंडळाकडून स्वागत. नाशिकमध्ये हिंदू, पंजाबी, सीख, सिंधी समाजाचा येवला तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा. तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन. अतिक्रमणाची कारवाई केलेली जागा देण्याची मागणी. कळवा स्थानकावर अनधिकृत फेरीवाल्यांकडून जीआरपी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांना जबर मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात 15 कोटींच्या ब्रह्मोस घोड्याची चर्चा. चेतक फेस्टिवलमध्ये गुजरातमधून आलेल्या ब्रह्मोस घोड्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात यात्रेच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक कॅमेरे. गर्दी व्यवस्थापन सुकर करण्यासाठी कॅमेऱ्यांची महत्त्वाची भूमिका. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ चरण पादुकांचं सांगलीतील गणपती मंदिरात पूजन. गणपती मंदिरात दर्शनासाठी स्वामी भक्तांची मोठी गर्दी. वर्ध्याच्या पढेगावमध्ये श्री संत वसंत बाबा यांच्या दत्तपंचमी निमित्तानं रिंगण सोहळ्याचं आयोजन. दिंडीत भजन मंडळी, ढोलताशे पथक आणि आकर्षक वेशभूषेत भाविकांचा सहभाग. कोथळीच्या श्री संत मुक्ताई मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. एकनाथ खडसेंकडून हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित, तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून उत्तर. मुक्ताईनगरच्या डोलारखेडा फाटा ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले. बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. घोडबंदरवर आजपासून 3 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद. गायमुख ते फाउंटन दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात. प्रवाशांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था. सोलापुरातील 3 डॉक्टरांची नोंदणी रद्द. 2 वर्षांच्या बालकाच्या उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे कारवाई. डॉक्टर कुंदन चोपडे, डॉक्टर अभिजित कडले आणि डॉक्टर अंजली आवटे या डॉक्टरांची नोंदणी रद्द.
केडगाव उपनगराच्या पाणी प्रश्नासंदर्भात महापालिकेत बैठक संपन्न। केडगाव उपनगराला वाढीव 12 लाख लिटर पाणी पुरवठा केला जाणार। जामनेरमध्ये नळातून मृत पक्ष्यांचे अवशेष आल्याचा धक्कादायक प्रकार उघड। भागदरातील अनेक भागात मृत पक्ष्यांचे अवशेष आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार। दोषींवर कारवाई करून पर्यायी पाण्याची सोय करून द्यावी, नागरिकांची मागणी। प्राडाकडून कोल्हापुरी चप्पलच्या विक्रीसाठी करार। प्राडाचा मिडकॉम आणि मिडकार या संस्थांसोबत करार। या करारामुळे कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार। यासाठी प्राडा 40 केंद्र उभी करणार असल्याची माहिती। हिंगोली जिल्ह्यात मागच्या 1 वर्षापासून महिला श्रावणबाळ योजनेपासून वंचित वयोवृद्ध निराधार महिलांवर बँकेत चक्रा मारण्याची वेळ। शासनाकडे दखल घेण्याची मागणी। सांगवीच्या मिरजमध्ये दुचाकीसोबत म्हैस पळवण्याची अनोखी स्पर्धा। सांगली कोल्हापुरातील 36 पेक्षा जास्त म्हशी रेडकू स्पर्धकांचा सहभाग। विजेत्याला रोख रकमेसह चांदीची गदा। हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात अवैध होर्डिंग्जमधील शुभेच्छुकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका। प्रत्येकी 5 लाखांची नोटीस देणार। अवमानना आणि फौजदारी कारवाईचीही टांगती तलवार। नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजाद्वारे पतंगबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार। येवला शहर पोलीस स्टेशन पथक आणि नगरपालिका प्रशासनाकडून नायलॉन मांजाच्या विक्री चक्रीची होळी। कराडमध्ये बांगलादेशवरील विजयाच्या पार्श्वभूमीवर 14 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान विजय दिवस समारोहाचं आयोजन। 3 दिवसाच्या समारोहात सैन्य दलाचे शस्त्रास्त्र प्रदर्शन, महासैनिक संमेलनाचं आयोजन। यवतमाळच्या वणीमधील कोळसा व्यापाऱ्यांवर सीबीआयचा छापा। निलजाई कोळसा खदान आणि महामाया कोल वॉशरीजवर कारवाई। निकृष्ट कोळशाचा पुरवठा करून हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। केजमधील ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार। तक्रारीनंतर सरपंचासह 6 साथीदारांचा तक्रारदारावर हल्ला। अमर गायकवाड असं हल्ला झालेल्या तक्रारदाराचं नाव। पुन्हा तक्रार केल्यास हल्लेखोरांकडून जीवे मारण्याची धमकी। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील वाकल गावात दारूबंदीसाठी विद्यार्थ्यांकडून जनजागृती। सरपंचांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांनी काढली गावात प्रभात फेरी। साताऱ्याच्या अंगापूर फाट्याजवळ एका मनोरुग्णाचा रस्त्यावरच धुडगूस। नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्यानं नागरिकांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल। सिंधुदुर्गच्या तळवडेतील एका कात फॅक्टरीवर वनविभागाच्या भरारी पथकाची धाड। कारवाईमुळे उद्योजक आणि वनविभागाचे अधिकारी आमने-सामने। कात व्यवसाय सध्या पूर्णपणे बंद असतानाही वन खात्याचे अधिकारी नाहक त्रास देत आहेत। रत्नदुर्ग कात उत्पादक संघटनेचे अध्यक्ष नारायण जाधव यांचा आरोप। बुलढाण्यात मजुरीच्या शोधात आलेल्या परराज्यातील 2 महिला मजुरांवर काळाचा घाला। भरधाव बसनं मजूर घेऊन जात असलेल्या मालवाहू वाहनाला दिली धडक। अपघातात 2 महिलांचा मृत्यू, 5 महिला गंभीर जखमी। वाशिमच्या कारंजा तालुक्यात भरधाव कार आणि पिकअपचा भीषण अपघात। दोघांचा जागीच मृत्यू, 2 जखमी। उपचारासाठी जखमींना कारंजातील उपजिल्हा रुग्णालयात केलं दाखल। भंडाऱ्याच्या दमापुरी कुंडली परिसरात दुचाकी आणि ट्रॅक्टरचा अपघात। एकाचा मृत्यू, 2 जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा स्टेट बँकेसमोर भर दिवसा चोरीची घटना। अंदाजे 30 लाख रुपयांची रोकड घेऊन 2 दुचाकीस्वार पसार। पोलिसांकडून चोरीच्या घटनेचा तपास सुरू।